पूर्ण फुल डे ब्लॉग मी काय काय करतो ते शूट करतोय. काय कुठली पद्धत? बस 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 बापू बस बस. नमस्कार मंडळी, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग गाईज. जाम दिवसानंतर ब्लॉग बनवला आहे माहीत आहे. तर गाईज आता मी झोपेतून उठलोय. आता काय नाही, आज आता थोडी कामं आहेत, म्हणजे कॉलेजला जायचं आहे. कॉलेजला जायच्या आधी फ्रेश व्हायचं आहे, आवरायचं आहे. तर चला आता फटाफट बिछाना उचलतो. मी जस्ट उठलोय. चलो तो गाइस देख सकते हो आप कैसा बिछाना उछल के हो गया है. अभी जाते त्या खोलीत ठेवायचं है मला तो बिछाना. देख सकते हो आपका भाई कैसा अकेला सोता है इसे इतनी सी जगह पे. अभी बिछाना उछलतो मी. एनर्जी लेवल डाउन है थोड़ा, कुछ तो खाना पीना पड़ेगा. फुल ठंडी में बंडी डाल के सो रहा है. देखो ये क्या किया, आके उसी विशी का सत्यानाश किया है. हेलो गाइस, आता बिछाना ठेवतो मी ना गेमिंग सेंटर. देखो अभी वावरा बिवरा कुछ नहीं है, अभी ठेवतो मी बिछाना. दिस इज ठेवायची पद्धत आहे माझी. चलो आता उठलोय, तर पाणी आलंय वाटतंय. लगेच आपल्या गाडी पण धुवून घेऊ. थोडी गाडी घाण आणि 2-3 दिवस काढलेली नाही आहे. गाडी धुतो मी आता धपाटच. बघा टाइम लागतो. मशीन बिशीन काढतो आधी, ते सगळं दाखवतो तुम्हाला. काहीच त्याला तर मी मशीन काढले, तर लवकर मशीन पण लावतो, गाडी पण लवकर धुवून घेतो. मशीन कमी आहे ना आता, त्याला लवकर आवरायचं आहे. लेट उठलोय काय. चलो मशीन लावून झाले, आता मी गाडी घेऊन येतो. ही गाडी तिकडं, ही इन्फोच्या पुढं आहे, ती तिथे दिसत पण नाही. डॉन तिला इथंच ठेवावं लागतंय, दुसरीकडे कुठंच नाही राहू शकत. ही बघ ती तिकडं. आता ती डोक घेऊन येतो मी फटाफट. ही बघा डोक फटाफट काढतो मी. आता पावाला वगैरे फायनली गेलाय. नवाला बघा गाडी धुतो मी. बघा आता मी नवाला गाडी धुतो. बघा टाइम लागतो वरती आल्यावर दाखवतो. बिफोर लुक बघा, बिफोर लुक. गाडी जास्त काय नाही, जास्त 4-5 दिवसातूनच काढली नाही आहे. थोडी धुतो लवकर. अंगावर टाकला काय सांग, इकडे माझ्या हाताजवळ. की खैर नहीं अभी गाइस, अभी शासन को पड़ने वाले रट. चलो एनीवेज, गाड़ी तो वॉश करके हुआ, अभी मशीन रखी ना, मशीन ठेवले ती बघा. रटाक. आता बघा खाली येऊन झोपलाय. बादशाह सगळीकडे त्या बिछाना, याचा ब्लँकेट, याला झोपाला. आणि बघा
आता व्यवस्थित झोपला. आता वाजलेत 8:45. चलो गाईज, याचे मागे लागून फायदा नाही, मला कॉलेजला जायचं आहे. चलो आता धपाधप जातो मी आंघोळ करायला. आंघोळ करून अजून जाम काम आहे, कपडे युनिफॉर्म वगैरे इस्त्री पण नाही केला, तर आंघोळ करायला जातो, मग भेटू. बाकी काय, आजचा ब्लॉग आहे असाच टाइमपास, म्हणजे पूर्ण फुल डे ब्लॉग मी काय काय करतो ते शूट करतोय. मम्मी तर वर गेले, लवकर लवकर मी आंघोळ करतो, मग भेटतो. काय ही कुठली पद्धत? काय ब्रो, नाव खराब करायला लागलास तू? हा, असंच आहे का काय? बाहेर फिरून आलाय हा? आता काय घोडा आहे काय, नक्की कोण आहे? हा बघा चालला आता, तिला गुड नाईट बोलतो, गुड नाईट. आता इकडे बघेल, अंगावर टाकाय सांगेल. काय रे हे गाइस, चलो अभी मेरी आंघोळ तो हो गई है, धपाधप आता आवरतो मी, जाम फास्ट आवरतो, आता टाइम कमी उरलेला आहे. तो चलो आंघोळ होके तैयारी हो गई है, अभी अपन पहला नाश्ता करते हैं, बाकी उसके बाद सब काम है वो करते. तो देख, ये थोड़ा लेक्चर चालू है मेरा. ये बटाटा की भाजी पूरी, फ्रेंच टॉस और द ब्लैक टी ना मेरी जान. चलो गाइस, अभी आपका भाई रेडी हो चुका है, तो आप देख ही सकते हो मेरा कॉलेज का यूनिफॉर्म. देखो पूरा व्यवस्थित, शूज वीज व्यवस्थित है एकदम. तो अभी मैंने ये नहीं किया है अपना शेव. अभी प्रैक्टिकल थोड़ा आज तो नहीं है, मतलब आज का दिन नहीं है, तो प्रॅक्टिकल रहता है ना, मग कसं मला दाढी बिडी करायला लागते, एकदम प्रॉपर ग्रूम व्हायला लागतो, केस वगैरे सेट करून जायला लागतात. आज नॉर्मल लेक्चर आहे वाटतं, तर आता मी तयारी तर झाली माझी, नाश्ता विष्टा करून. तो चलो अभी निकलते फटाफट से, बैग भर के. तो देखो, दिस इज द नाइट वॉट आउट ब्लॉक है. बस बाकी काय विषय नाही, आता आम्ही निघायला लागेल मला थोड्याच वेळात. आमचा पोपट बघा, पोपट ये ये लाडकू, ये 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 आमचा पोपट आहे, डेंजर चावतो पण लाड करतो, तो भारी लाड करायचा बघ. लो गाईज, आता गाडी थोडी आपण कोल्ड स्टार्ट करू. कोल्ड स्टार्ट होते, सकाळी धुवायच्या आधी मी गाडी धक्का मारूनच काढली. गाडी कोल्ड स्टार्ट केल्याशिवाय काढायची नसते. BS7-6 काय आहे त्या गाड्या, आताच्या गाड्यांचा जाम लफडा. तर ओके गाड़ी एकदम फुल स्टार्ट हो जाए. चलो दोस्तों, अभी मैं निकलता हूँ, सगळं व्यवस्थित घेतलाय आणि पण झाली कोल्ड स्टार्ट. आता मी निघतो, तर बघू भेटूच थोड्या वेळात मोठं ब्लॉग सोबत. तो गाईज आता मी निघालोय, अजून मी म्हणजे कॅमेरा आहे तो आपला माउंट केला ना हेल्मेटला, म्हणजे हेल्मेटला माउंट कॅमेरा तर करायचाच नाही, मोबाईलने तर ब्लॉगिंग करायचे. आपला ऍक्शन कॅमेरा आहे तो थोडा ऍक्सिडेंट आमचा झालेला मध्ये छोटासा, त्याच्यात आमचा कॅमेरा डॅमेज झाला, तर त्याची स्टेबिलिटी पूर्ण गेली. तर आता सध्या पुरतं तर मी जुगाड केलाय, त्याला आपण हेल्मेटला आता मोबाईल लावू शकतो, पण अजून मी मोबाईल तर काही लावला नाही. जपान आपला घाट उतरवू आता. आहे व्यवस्थित आहे, एकदम कडकवाला मौसम आहे आज, मस्तपैकी क्लिअर सनी. आणि रोज चलो आता मी इथं निघालोय, आता मला वरनं एक छोटंसं काम आहे, तर बघू ते कव्हर करता येते का नाही. जर का कव्हर करता आलं तर दाखवीस तुम्हाला. तो चलो आता डायरेक्ट खालती गेल्यावरती भेटू. तो ये थोड़ा अजीब सा सेटअप लग रहा है गाइस मेरे को. ते आणि मस्त छोटासा आपला काय बोलतात त्याला ऍक्शन कॅमेरा होता तर चांगला वाटत होता. हे मोबाईल असं लावले ना तर थोडा वेळ वाटते, पण एनिवेज मला काय फरक नाही पडत लोकांच्या आईची ना त्यांच्या. तर मी आता इथून तर निघालोय, तर थोडी ट्रॅफिक तर भेटणार आहे मला, कारण आणि ऑलरेडी मी लेट आहे. तिथं कोणते काम होतं जरा, आता मी माझी अटलेली आहे थोडी ट्रॅफिकच्या करताना. नाही तुम्हाला सेटअप बघायचा आहे का, मी मिरर मध्ये दाखवतो. ते बघा, आता मला माहिती नाही का अँगल काय परफेक्ट आहे का नाही आहे. जाम म्हणजे जाम दिवसातून मी आज ब्लॉग काढतोय ना गाईच, तर कसं तुझ्या यायला रिक्षावाला
जाम म्हणजे जाम दिवसातून ब्लॉग काढतोय, तर थोडा ऍडजस्ट करा मला. सगळ्यात आधी माझं सेटअप बघा ते कसं वाटतंय. हे बघा आरशात, बघा आरशात, ये बडी लाईट वेट. आणि दिस इज द ठाणे शहर, द पोलीस. रोजचे ट्रॅफिक झाले. अरे काय करू मी ट्रॅफिकला. आधीच घरातून निघतो थोडा आपला भाऊ लेटच, तुमचा भाऊ. आणि हे ट्रॅफिक, आपण काय नाही, आपण रॉंग मारून निघून जायचं. असे येडी माणसं थांबलेत, पण इकडून निघून जायचं. इथं काम चालू आहे ना, ते काय टेन्शन नाही. तर सिग्नल सुटीपर्यंत इथे 2 मिनिटं थांबायचं. त्या गाड्या कमी झाल्या का लगेच. हे काय, इथं एवढी जागा आहे, इथे काम चाललंय. आता सिग्नल लागलेला आहे. तशा प्रकारे गाडीत पेट्रोल पण नाही आहे, पेट्रोल टाकायला लागणार आहे. सिग्नल तर सुटलाय. थोडासा आता हायवे वरती खिचा मारू आपण. नाही, नॉर्मल स्ट्रीट मोड आहे, तरी पण गाडीची आता खिचा थोडी घाबरायला होते. म्हणजे आपला मोबाईल लावलाय ना, तर तो काय याच्याने निघून पडायला नाही पाहिजे, ब्लॉक मागात पडेल. तरी पण बस 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 बाबू, बस बस. सो चलो गाईज, आता मी तर निघालोय. आता मला ट्रॅफिक मधूनच निघायचं आहे. आणि तुम्ही बोलाल पण की आता चिमा भाऊ म्हणजे आता सुधारलाय हे ते, तर अशातली गोष्ट नाहीये. म्हणजे शेव वगैरे केलाय, आपले केस आधी किती लांब म्हणजे मोठे होते, केस कापलेत, शेव केलाय. तर कसं आहे, या इंडस्ट्रीत चालत तर नाहीच आहे मुळात. राईटला इंडिकेटर चालू केला ना, तर मधीच कधी कधी चालू होत नाही. ते थोडं ग्लिच म्हणजे काय बग आलाय, बगच सांगू शकतो. कारण काय त्याच्यात इलेक्ट्रिकच सगळं आहे, म्हणजे सॉफ्टवेअरने सगळं हँडल होतं. तर ते जाऊन स्कॅनर लावून चेक करावं लागेल केटे मध्ये. दुसरी गाडी, पहिली गाडी. चलो काय, आम्ही गाडीचं पार्किंग केले. कॉलेजच्या पार्किंग मध्ये आपण लागत दिवस तर नाही, म्हणजे ठीक एवढी खास नाही पार्किंग. सगळं पैसे देऊन गाडी सेफ. आणि भाऊ पण गाडी इथंच लावून गेला. आता मी चाललोय चालत. लवकर लवकर पोचतो, आधीच लेट झालं. चलो, माझा एक मित्र आता यायला लागलाय, आलाय तो आता. आम्ही दोघं जातो वर्गात. काय जाता आम्ही आलोय कॉलेजला. कोलंबस दाखव. ही सिद्धे मॅडम, बघ नशेडी, डोळे बे नशे करून आलाय. बाबाला घेईन. आता आलोय आम्ही कोलंबस मध्ये. हे बघा आमच्या इकडे काम बिम करतात. यायचं असेल तर थोडा नवीन ब्लॉगर हा तर चालेल. हिला नको घेऊ ना. थोडा 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 जागेसाठी आता भांडण होत आहे. आता इकडे आम्ही बसलोय. हे बघा बॅग फेकून दिले. होय, आता सुटला होतो मी आता कॉलेज मधून. चाललो होता गाडीकडे पार्किंग मध्ये. अभि काय गाडीजवळ पोचले आधी. चलो, आता मी निघालोय घरासाठी. 140 किलोमीटर आता पेट्रोल दाखवतंय. पेट्रोल पण आपल्याला भरायला लागेल. तर आता मी जरा जातो पेट्रोल पंपावर. आता कॅमेरा म्हणजे हेल्मेटला माउंट नाही करत आहे मी. डायरेक्ट आता तिथे गेल्यावरती मग सांगतो तुम्हाला, म्हणजे कॅमेरा ऑन करतो. सो लेट्स गो गाईज. आम्ही निघालो आता पेट्रोल भरायला. भेटू अपन शेल पहुंच गए हे शेल पेट्रोल पंप. तर गाड़ी उसका बहुत झमेला रहता है गाइस. ऐसा अभी हो गया इधर का. अपना नंबर जवळच आहे. हाँ. हाँ. चलो गाईज, आता पेट्रोल भरून झालाय. तुम्ही बघू शकता शेल. तर मी आता पेट्रोल भरून झालाय. तर आता गाडी दाखवते 260 ची रेंज. चलो म्हणजे भरलाय, जास्त नाही भरला, 550 पर्यंत काय ते भरला. आता मी धपाधप घरी जातो. जाम गरम झालाय, तर घरी जातो आधी. सकाळी बरं वातावरण वाटत होता, आता जाम गरम वाटत. आणि हा जाताना मी मगाशी
हेल्मेटला कॅमेरा लावलेला पण काय माहिती काहीतरी ग्लिच असल्यामुळं बहुतेक माझा व्हॉइस बरोबर आलाय नाही की काय. आता घरी गेल्यावरती चेक करतो मी ते आवाज कसा आलाय काय नाही, त्याच्यावरती समजेल आता तुम्हाला काय दिसणार आहे काय नाही. तर चलो आता भेटू घरी. दपादप जाम गरम व्हायला लागला भाई. अभी येऊर में आके थोडा थंडक गेली. अरे हल्ली ट्रॅफिक मध्ये आखी हवा टाईट झालेली गाईज. हवा म्हणजे फार हवा टाईट थोडा. एनिवे फ्रेंड्स आगे आपका भाई घर पे व्यवस्थितपणे थोड़ा टाइम बैठना पड़ेगा पानी. उससे पहले कपडे बदलता ऊपर मिलता हूँ आपको. बाय बाय. तो गाईज कपडे बदलून झालेले आहेत फायनली. तर आता कपडे बदलून झालेत नाही. मम्मी आपल्यासाठी घेऊन आले बघा, पाय घेऊन आले बिर्याणी. भूक लागले आता फटाफट खाऊ. आता आतमध्ये आता जेवता जेवता जरा टीव्ही बघतो. खाना पीना खा के एकदम पद्धतशीर हो गया है. अरे थोड़ा माइक अपन ने लिया था ये नवीन वाला है ना जरा पेट्रोनिक्स का -7 करके. इसका थोड़ा सिस्टम समझ में नहीं आया. आता काय माहिती आता मोठं ब्लॉग तर केलाय. थोडासा आवाज हे होते जास्त. आता ते बघू एडिट करताना व्यवस्थित होईल का नाही. आता आम्ही थोडा जातो आमच्या अड्ड्यावरती. टाइमपास तर काय आहे नाही. आता या गाड्यात इथं बसलाय. आता गजा बिजा त्यांना फोन करू, त्यांची पण आज सुट्टी असते. बघू आता जाऊ काहीतरी प्लॅन होते ते दाखवता तुम्हाला. पेट्रोल चोरी हो रहा है गाइस. थोड़ा पेट्रोल निकाल रहे हैं. ये गाड़ी में कम है हमारे पेट्रोल, तो वजह ज्यादा पेट्रोल निकल रहे हैं. आता आम्ही आमच्या अड्ड्यावर जायचा प्लॅन केलाय ना. काहीतरी रेसिपी बनवणार आहे. तर गजाला आमचं चिकन घेते तिथे ना. गजाला तर दाखवतो थांब समोर आला पण चिकन लगे गजा. तर आम्ही बाकी सगळा मसाला बिसाला घेतो. शॉपिंग गाईज आमची शॉपिंग झालेली आहे इथून. आणि हा बघा मत्तूर 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 मत्तूर. गाईज आम्ही आता आमच्या अड्ड्यावर चालू आहे. जसं तुम्हाला माहितीच असेल चिकन घेतलंय आम्ही. एक कुठे अशी नॉर्मल खतरनाकवाली एकदम फास्टवाली रेसिपी बनवतो रेसिपी. आम्ही चालू आहे आमच्या अड्ड्यावर आता. हे तुम्ही RX POV बघू शकता. थोडासा गाडी जरा पोरांनी आमची तर पाडलेली. तर आमचा हा आरसा आहे तो थोडा लूज आहे. म्हणजे हे बघा इथं क्रॅक झालाय. काय नाही ते चालतंय आपल्याला. हे छोटी मोठी कामं होतं करायचं. आवाज आहे का आवाज गाडीचा. हा 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 जिंदगी निघून जाईल आवाजात. थोडी ऑफ रोडिंग पण करायला लागेल. गिअर नाही उतरलं. अरे गाईज आता आम्ही आलोय आमच्या अड्ड्यावरती फायनली. तर तुम्ही बघू शकता आमचा अड्डा. हे बघा हे आमचा अड्डा आहे. आतमधून पण दाखवतो. त्याच्या आधी बघा जन्नत जन्नत आहे जन्नत. तर डेंजर गाडी आहे. आता चालू करून तुम्हाला एकदा आवाज ऐकवतो. एक किक स्टार्ट बेबी. बघा बघू शकता थोडासा नॉइज आहे. तुम्ही बघू शकता आता हा कलर थोडा डिसमॅच झालाय. तर हा जो हेड आहे तो आपण जरा जुगाड करून मागवलेला आहे. म्हणजे तो आता फक्त गाडीला मॅच होण्यासाठी लावून ठेवलाय. तो एकदा मॅच झाला का त्याच्यानंतर त्याचा कलर वगैरे करू. गाडी एकदा परत रिपेंट पण करायची. काय थोडेसे कलर मध्ये ते पावसाळ्यामुळं हे बबल आलेत. गाडी बघा. आणि अजून एक अपडेट आलाय गाडीत. गाईज आता गाडीला हे जो आहे
ब्लॉक तो कंपल्सरी लागणारच आहे जोपर्यंत आपण स्टँड चेंज नाही करत आहे किंवा अल्टरेशन करून त्याला हाईट नाही वाढवत आहे. कारण का आपण गाडीची आता हाईट वाढवलेली आहे. तुम्ही बघू शकता नॉर्मल RX पेहून जास्त हाईट झालेली आहे आपली 2.5 इंच वाढलेली आहे. तर इथं जो मोनोग्राम असतो तो यामाहाचा तो पण लागू शकत नाही सध्या पुरली तरी. तर त्याला पण आपल्याला काहीतरी जुगाड करायचा आहे. तर या पण गाडीचे अशा गाड्यांचे अपडेट्स पाहिजे असतील तर लवकर लवकर मला सांगा. तसे मी आता व्हिडिओ बनवायचा जास्त हे करणार आहे. तर इथे आमची पार्टी पिकनिक चालू झालेली आहे. तर टाइमपास हे आमचा गाईज आमचा यो अड्डा आता थोडं याला क्लीन बिन करायला लागेल. तेव्हा इथं तुम्ही बघू शकता प्रॉपर 2 बेड आहेत. म्हणजे इकडे खुर्ची आहे, इथे एक टिप्पो आहे, खाली थंडा बिंडा विषय. तर यो आमचा असं काही अड्डा आहे थोडा आमचा आता समजू शकता. इथे आमचं सगळं खायचे मसाले बिसाले याच्यात आहेत. त्यात सगळं आमचा बिछाना आहे. सो आता आम्ही आमची रेसिपी बनवायला चालू करू. थोडा आधी बसू, थंडा बिंडा पिऊ जरा. आमच्या जाड्या भाऊने आम्हाला थंडा भरलाय. ते बघा कसं थंड पीत बसले. ते काहीच आता आम्ही इथं आलो, इथं आहे थंडा बिंडा पिऊन ओके मध्ये निघालोय. आधी आता आम्हाला फाट्यांचा जुगाड करायला लागेल ना. फाट्या म्हणजे लाकडं. तर फाट्यांचा आम्ही जुगाड करतो. गजा तुम्ही चालला, गज यायला लागलाय, गज दादा आला. आम्ही आता चाललो फाट्या नाही. तर बघू कुठं भेटे काय भेटे. आणि निशांत गेला तिकडे ते फाट्या आणायला. तर आम्हाला एक काम दिलंय, टोप घासायला आणि चिकन धुवायचं आहे. पहिला आपण टोप घासून घेऊ कारण की टोपमध्ये जरा घाण असत. पहिला धुवून घेऊ आपण चांगल्या ह्याच्याने. धुवून घेऊया. ते दोघं आता कधी काय माहिती, पण आपण चिकन साफ करून घेऊया. चालला का कसा एकदम आपल्या अड्ड्यावर एकदम निवांत वाटते. तर अख्खा दिवस चिल लाईफ मध्ये जाते. घरी असला काय शिव्या बिव्या खायला लागते ना. तर घरी असलो का मग तर काय काम असेल तर कामाला तिकडं, नाही तर मग आपण इकडेच चिल मारायचं. गजा मी तर रोजच असते आमचं चिल, काय काम असतातच नाही. आम्ही आला आता परत. तर बघू काय काय फाटा भेटला काय सांगू, अपडेट देतच राहतो. चलो गाईस, जुगाड तर झालेला आहे आमचा. इथं जवळूनच थोड्या मिनिटात मारला. साहिल दादा चिकन धुवायला लागलाय काही बघू शकता. मसाले काढून ठेवतो. मग मसाले काढून झाल्यावरती सांगतो तुम्हाला काय काय मसाले. तर काय दादा चिकन वगैरे तर व्यवस्थित धुवून झालेलं तर आहेच. आता आपण त्याला फटाफट मॅरिनेशन करूया. दोन आम्ही घेतल्या जिंजर गार्लिक पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट टाकतो आधी सगळ्यात आधी. आता जिंजर गार्लिक पेस्ट टाकून झाले. तर मसाले सांगतो तुम्हाला काय काय घेतले ते. आहे चिकन मसाला, लाल तिखट, घरचा मसाला आहे, सिक्रेट मसाला आमचा, हा घरचा मसाला, मीठ, हळद आणि गरम मसाला आहे थोडा. काय नाही एकदम सोपी हे आहे रेसिपी आहे. तुम्ही आता बघा मी काय कसं करतो. आता मॅरिनेशन करतो. आमचा चिकन मॅरिनेशन करून तर झालेला आहे. आता याला थोडा वरती झाकण ठेवून थोडा मॅरिनेशन व्हायला ठेवू. आता हात धुतोपर्यंत आम्ही चूल पेटून घेतो भाई. सो गाईज फायनली आता आग तर पेटून झालेली आहे. तर थोडी अजून थोडा धुळा उडू मोठ्या मोठ्या पाट्या टाकून एकदाच आता बनवायचं. तो पकड काय चिकन दिवरीला.
आता एवढा भारी आलाय ना, वास एकदम थोडा पुणे आलाय. अजून 5-10 मिनिटात आपलं चिकन रेडी होऊन जाईल. थोडा शिजू. आमचं फायनली चिकन तर रेडी झालेलं आहे. थोडा आग काढून आम्ही दम करत पण ठेवलेला. बघू शकता तुम्ही, ग्रेव्ही पण एकदम थिक ग्रेव्ही, एकदम हार्डवाला टेक्स्चर आलेला आहे आपल्या रेसिपीला. तर आता 2च मिनिटात आपण उतरवून घेऊ आणि मग टेस्ट करू. तो गाईज चलो, आपला फायनली रेसिपी आपली रेडी झालेली आहे. आता फटाफट काढून घेऊ. तर गाईज आता आमची रेसिपी तर रेडी झालेली आहे. तर आता आम्ही आमच्या भाऊला देतो, साड्या भाऊला खायला. आता तो सांगेल कशी झाली नाही कशी नाही. अरे भाऊ खा माझं. सो गाईज आता आमचं खाऊन पिऊन व्यवस्थित झालेलं आहे. आता आमची मावशी घ्यायला लागले भांडी. फुल एन्जॉय चालू आहे तिचा. आता थोडा चिल मारू. आता आतमध्ये आम्ही जातो, थोडा झोपायला लागलो वाटतं. थोडासा काय लवकर उठलो ना, आता थोडा आराम करू. त्याच्यानंतर बघू आता काय सिस्टम होते. त्या जे काय काय होते ते बाई अनएक्सपेक्टेड होत आहे. अभी म्हणजे काय प्लॅन बिन केलेलं नाही आहे. जे मन में आया मेरे मन को भाया, मैंने कुत्ता काट के खाया. वन साइड की. गाइज चलो, अभी थोड़ा आराम हो गया करके तो उठाय पाहिजे का नाही. संध्याकाळ व्हायच्या देव, संध्याकाळ झालीच म्हणजे. चलो अभी कुछ तो विषय करते, थोड़ा चाय भी बनाते अपन भी. चाय पी के फ्रेश होते. फिर घर पे भी जाना पड़ेगा ना. अरे घर पे गए फोन करना पड़ेगा. घर से फोन आया था और आपका भाई सोया था ना, तो अभी गुड मॉर्निंग हो गई है हमारी. अभी हम लोग चाय बनाते हुए भी दिखाते वेंडी, पूरा दिखाएंगे आज का दिन. गाइज आमची चूल कन्वर्ट झालेली आहे मिनी स्टोव मध्ये. आता आम्ही वरती एक्सटेंडेड लावलाय, वरून पाणी होतो. बस पाणीला उकळा येऊ दे. चाय बनवायची रेसिपी काय तुम्हाला माहितीच असेल, तर आता मी दाखवत नाही चाय बी बनायची. आता डायरेक्ट चाय झाल्यावर. तो गाईज आता आमची चाय रेडी झालेली आहे. आम्ही चाय प्यायला लागलो सगळेजण व्यवस्थित. झाड्याचा दामचा. तो आता आमची चाय बी तर पिऊन व्यवस्थित झालेली आहे. आता मी आणि तनुज आता आम्ही पुढे चाललोय आणि हे दोघं जण आहेत ते सगळे इथं आता पॅकअप करून येतील. आता मला परत जायचं, दुसरा काम आहे. तो काम पण दाखवतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. आणि आलोय गाडी घेऊन, बघू शकता. थोडा इथं मी फोटो घ्यायला आलोय. आता फोटो घेऊन घरी जावं लागणार. आता फोटो घेऊन पहिला. आता थोडासा किंचित लेट झालोय मी. आता चाललोय ऑन द वे. अभी डैड की गाली खाना पड़ेगा मेरे को साथ. गाइस आता ऑलमोस्ट सब जन छोड़ के हो चुके हैं. सगळ्यांना सोडून झालाय. काय आता मी चाललोय घरी. मला डेंजर वाले सुसूला आले आणि घरी जायच्या आधी ना कुठेतरी गाडी थांबवतो आणि मूत्रविसर्जन करून घेतो. तो काम मेन महत्वाचा आहे, का नाही. दोस्तो आलोय आता मी घरी. आता मम्मी काय तरी बनवते आपल्याला नाश्ता करू मस्तपैकी आरामशीर. अभी ज्यादा एकदम 90% आपका काम खत्म हुआ है अपना. अभी टेंशन नहीं, अभी चिल है. अभी नाश्ता की वाट बघते कभी आता है नाश्ता. गाईज आता तिकडं त्या रूम मध्ये म्हणजे आपल्या गेमिंग कॅफे मध्ये पोरं खेळायला आलेले आहेत. आता त्यांना गेम लावून दिलाय. भाऊ पण तिकडे आहे, पण आता मी त्याची एक्झाम आहे तर तो आता अभ्यासाला बसतोय. तर आता मला त्यांना बघायचं आहे. तर ते बसलेत, त्यांचा टाइम होईपर्यंत थोडा वेळ टीव्ही बघतो. परत हे एन्जॉय आरामात वाली टाईप चालू आहे. आता मम्मी आवाज देईल तेव्हा काय नाश्ता बनवते ते खायला जाऊ. बस काय नाश्ता करेंगे. हा कोणाला खेळायला यायचं असेल आपल्याकडं बिंदास या, आपला चालू आहे. माझा नंबर तर सगळ्यांकडे असेलच.
माझा नंबर असेल तर कॉल करून यायच्या आधी. आणि जर का तुम्हाला यायचं असेल काय इन्क्वायरी किंवा काय क्वेरी असेल तर इथं गेमिंग कॅफेचा ID पण दिलेला आहे, इंस्टाग्राम ID. आणि इथं माझा पण ID दिलेला आहे इंस्टाग्राम. तर कोणाकडं पण कोणत्या पण अकाउंटवर जाऊन विचारू शकता, दोन्ही ऍक्टिव्ह आहेत. बाकी काय त्याच्यात पण विचारायचं असेल किंवा तुम्हाला कोणता गेम हवा असेल पर्सनली तो मला आधीच सांगा तुम्ही यायच्या आधी. मग मी कसा व्यवस्थितपणे तो गेम डाउनलोड करून परचेस करून तुमच्यासाठी ठेवीन. सो आजा. आता मम्मीने मला नाश्ता आणून दिलाय, मूग डाल के वडे आणि पुदिन्याची चटणी आणि चाय. आणि आबा आणि मी नाश्ता करतो आणि कविता वहिनी पण नाश्ता कराय. ती आमची शेफ. ब्लॉग बनवतो आता, येशील बघ ब्लॉग मध्ये तू. तर गाईज ऑलरेडी खूप मोठा ब्लॉग झालेला आहे, तर मी जास्त वेळ घेत नाही. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट टाइम मी काय रेसिपी बनवू हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. तर अशाच व्हिडिओ मी लवकर आणण्याचा प्रयत्न तर करतोय. तर थोडा भावाला पण सपोर्ट करा. चलो ऑलरेडी वाजता 1 आलाय, आता झोपतो मी पण. बाय.